आज राज्यभरात उत्सुकता आहे ती ग्रामपंचायत निकालांची। राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडेल आणि या सगळ्या गावांना त्यांचा कारभारी सुद्धा मिळणार आहे। या ग्रामपंचायतींसाठी कालच मतदान पार पडलंय। राज्यभरात जवळपास 74% मतदान नोंदवलं गेलंय। आता सर्वांचं लक्ष लागलंय किंवा उत्सुकता आहे ती निकालाची। ठिकठिकाणी अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागतेय। ग्रामपंचायतींवरती वर्चस्व कोण मिळवणार हे काही तासातच स्पष्ट होईल। ग्रामपंचायतीच्या निकालांचे सुपरफास्ट अपडेट एबीपी माझावरती तुम्ही पाहू शकाल। आणि आपले 4 प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणांवरनं माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अहमदनगरमधनं माहिती देतील सुनील भोंगळ, नागपूरवरनं रजत वशिष्ठ, कोल्हापूरमधनं विजय केसरकर आपल्या सोबत आहेत, तर रायगडच्या रोहामधनं अमोल मोरे आपल्याला माहिती देण्यासाठी सोबत आहेत। सगळ्यात आधी आपण नागपूरमध्ये जातोय रजतकडे। नागपूर लगबग वाढलेली दिसते मतमोजणी केंद्रावरची। सध्याचं चित्र काय आहे आणि कोणत्या महत्त्वाच्या ग्रामपंचायती ज्याकडे सर्वांचं लक्ष आहे? ज्ञानदा, नागपूरमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतीसाठी काल मतदान पार पडलेलं आहे। 357 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक आणि 5 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक जी आहे ती काल पार पडलेली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सध्या मी नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयामध्ये आहे आणि नागपूर शहराच्या अवतीभोवती जे ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मात्र सर्वात जास्त लक्ष जो लागलेला आहे तो एक धापेवाडा ग्रामपंचायत आहे। धापेवाडा जो आहे तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गाव आहे आणि त्या ठिकाणी काल मतदान पार पडलेलं आहे। त्यामुळे धापेवाडाचा कौल कुणाच्या बाजूने जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सोबतच रामटेक तालुक्यामध्ये काचूरवाही नावाची ग्रामपंचायत आहे, ती जे स्थानिक आमदार आशिष जयस्वाल आहे त्यांचा गाव आहे। त्यांनी त्या ठिकाणी काल मतदान केलेलं आहे। त्यामुळे आमदाराच्या गावामध्ये जनतेचा कौल कोणाला मिळतो याकडे लक्ष आहे। मात्र नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 357 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे। सुमारे 5 लाखपेक्षा जास्त मतदारांनी काल त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळे एका प्रकारे विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक असते एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे पणाला लागलेली आहे। प्रदेशाध्यक्ष भाजपचे जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे नाना पटोले असतील, काँग्रेसचे नेते सुनील केदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आहेत आणि याच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा आहे। त्यामुळे सर्वच मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा, जरी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी ग्रामपंचायती संख्या खूप मोठी जास्त आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे। त्यामुळे जिल्ह्याचा कौल कुणाच्या बाजूने लागतंय हे आज दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकणार आहे। ज्ञानदा, अगदी बरोबर अपडेट जाणून घेत राहू। आपण आता कोल्हापुरात जातोय, पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा जिल्हा। विजय सध्या आपल्या सोबत आहे। विजय, इथली राजकीय गणितं कशी आहेत, समीकरणं कशी आहेत, कोणकोणत्या ग्रामपंचायती आहेत ज्याची कमालीची उत्सुकता आणि लढती चुरशीची होण्याची शक्यता आहे? अगदी बरोबर आहे ज्ञानदा, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 86 ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक झाली आणि त्यापैकी 15 आहेत त्या बिनविरोध झाल्या। म्हणजे 74 ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान आहे ते पार पडलेलं आहे आणि 74 ग्रामपंचायतीसाठी जवळपास 85% म्हणजे ज्ञानदा किती चुरशीनं मतदान झाले याच्यावरून आपल्याला लक्षात येईल। आणि एकूणच जर बघितलं तर या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चुरशीनं मतदान झालेलं आहे आणि सर्वच गट म्हणजे राष्ट्रवादीचे 2 गट असतील, शिवसेनेचे 2 गट असतील, त्याचबरोबर काँग्रेस असेल, या सगळ्या गटाने अगदी आपली ताकद आहे ती या निवडणुकीमध्ये लावलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि आपण जर आता बघितलं तर करवीर तालुक्यातील ही सगळी मतमोजणी आहे ती होणार आहे। या ठिकाणी खरं तर 6 फेऱ्या आहेत त्या या ठिकाणी केल्या जाणार आहेत आणि या 6 फेरींच्या माध्यमातून निकाल लावला जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या जर आपण लढती म्हटलं तर आमदार प्रकाश आंबेडकर यांची जी गारगोटीची जी निवडणूक आहे त्या ठिकाणी देखील लक्ष असणार आहे, कारण ती सर्वात मोठी आत्ताच्या या फेरीमधली सर्वात मोठी ग्रामपंचायत ही गारगोटीची म्हणावी लागेल। त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांना यश मिळतं का हे पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर चंदगड असेल, आजरा असेल, या सर्वच तालुक्यांमध्ये अतिशय चुरशीनं आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर जाऊन मतदान आहे ते झालेलं आहे। अनेक ठिकाणी शाब्दिक बाचाबाची देखील पाहायला मिळालेली आहे। त्यामुळं या निकालांमध्ये आता नेमकं कशा पद्धतीनं त्याचं चित्र पाहायला मिळतं हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कार्यकर्त्यांची धाकधूक आहे ती वाढलेली आहे, कारण अवघ्या काही मिनिटांमध्ये आता या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि मतदान यंत्रामध्ये म्हणजे काही मिनिटांमध्येच निकाल बाहेर पडणार आहे। त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। कुठलीही विजयी मिरवणूक काढायला परवानगी आहे ती पोलिसांनी दिलेली नाही आहे। ज्ञानदा,
बरोबर आहे. कोरोना काळानंतर 2020-21 नंतर राज्यात प्रत्यक्ष निवडणुका या खूप मर्यादित स्वरूपात झाल्यात आणि ही ग्रामपंचायतीची सर्वात मोठी निवडणूक पार पडली आहे, ज्याची कमालीची उत्सुकता राज्यभरात निकालाबद्दलची पाहायला मिळते. आपण यानंतर राजकीयदृष्ट्या राज्यातला आणखी एक ताकदवान जिल्हा अहमदनगरमध्ये जातोय. सुनील भोंगळ माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. सुनील, या जिल्ह्याचं नेमकं काय चित्र आहे? कोणकोणत्या ग्रामपंचायती ज्यांच्याकडे किंवा ज्यांच्या निकालाकडे विशेष लक्ष असेल? नक्कीच ज्ञानदा, आपण जर बघितलं तर 194 ग्रामपंचायतसाठी निवडणूक ही जाहीर झालेली होती. त्यापैकी 16 ग्रामपंचायत ज्या आहेत तर त्या बिनविरोध झालेल्या आहे आणि 178 ग्रामपंचायतसाठी काल प्रत्यक्ष मतदान जे आहे तर ते झालेलं आहे. या मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली तर 79% मतदान जे आहे तर ते काल झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कर्जत तालुका जो आहे त्यामध्ये सर्वाधिक 90% मतदान हे झालेलं आहे, तर राहाता तालुक्यामध्ये 60% मतदान हे झालेलं आहे. आपण कर्जतचा जर विचार केला तर कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा कुठेतरी पणाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि प्रत्यक्ष आता मतमोजणीला जे आहे 10 वाजता सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर तयारी जी आहे मतमोजणी केंद्रावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर दक्षिण नगर जिल्हा आणि उत्तर नगर जिल्हा असे 2 जिल्ह्याचे भाग पडतात, ज्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर मंत्री राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये कुठेतरी चुरशीची लढाई जी आहे तर ती होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तर दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर भाजपचे आमदार राम शिंदे असतील, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार असतील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तिकडे शेवगावमध्ये जर आपण बघितलं तर मोनिका राजळे भाजपचे आमदार आहेत आणि चंद्रशेखर घुले यांच्यामध्ये प्रतिष्ठापणाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर गेल्या पंचवार्षिक निवडणूक जी होती त्यामध्ये 81% मतदान झालेलं होतं, मात्र यंदा मतदानाची टक्केवारी कुठेतरी घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. 79% मतदान जे आहे तर ते झालेलं आहे. त्यात प्रामुख्याने कर्जतमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काही बदल होतो का काय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार असल्याचं पाहायला मिळतं आहे. जवळपास 3.5 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तर तो बजावलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये जे आहे कल जे आहे तर ते आपल्याला मिळणार आहे. ज्ञानदा, यानंतर आपण कोकणात जाऊया. रायगडच्या रोहामधनं अमोल मोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमोल, इथल्या कोणकोणत्या ग्रामपंचायती सर्वात महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठे बदल राजकीयदृष्ट्या गेल्या काही वर्षात आपल्याला पाहायला मिळाले, त्याचा काही परिणाम स्थानिक पातळीवरच्या राजकारणात किंवा समीकरणात पाहायला मिळतो का? नंदा, इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की रायगडमध्ये जर आपण पाहायला गेलं तर सुनील तटकरे, अजित पवार गट विरुद्ध भाजप किंवा मग अगदी इतर जे पक्ष आहेत त्यांचे सहकारी पक्ष महाविकास आघाडीतले युतीतले त्यांच्या संदर्भातली ही लढाई कुठेतरी एकत्र होणं अपेक्षित होतं, पण तसं काही प्रत्यक्षामध्ये झालेलं नाही आहे. या ठिकाणी जे राज्यात सत्तेत आहेत तेच पक्ष इथं परस्पर विरोधामध्ये लढलेले आहेत, त्यामुळे याच पक्षांची किंवा या नेत्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागलेली आहे. मी रोहामध्ये आहे तहसील कार्यालयामध्ये आणि इथं सुनील तटकरे, आदी तटकरे, अनिकेत तटकरे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो आणि इथं काही वेळामध्ये मतदानाला जी काउंटिंग आहे त्या काउंटिंगला सुरुवात होणार आहे. तयारी मात्र इथं पूर्ण झालेली आहे. काही वेळामध्ये इथं उमेदवार येण्यासाठी सुरुवात होईल आणि या नेत्यांची प्रामुख्याने प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपण असं म्हणू शकतो महाडमध्ये जर गेलं तर भरत गोगावले जे आहेत शिंदे गटाचे आमदार किंवा शिवसेनेचे आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील निकाल लागणार आहे आणि यावेळेला या नेत्यांच्या स्थानिक पातळीवरती नेमकं काय मॅन्डेट मिळतंय, कार्यकर्त्यांनी जरी ही निवडणूक असली तरी नेत्यांनी देखील जातीने या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे. त्यामुळं इथं निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागतो, कशा प्रकारे यांना मॅन्डेट मिळतं ते पाहावं लागेल. येरूळ जे आहे म्हणजे सुनील तटकरे यांच्या म्हणजे आदी तटकरे यांनी या ठिकाणी काल वोटिंग जे आहे ते मतदान केलेलं होतं, त्यामुळे या ग्रामपंचायत निकाल नेमका कसा असणार तो पाहावा लागेल. तर त्याच वेळेला रोहा तालुक्यातील चनेरा म्हणून जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत देखील चोरशीची आहे आणि ह्या दोन्ही ग्रामपंचायतीच्या लढतीकडे प्रामुख्याने लक्ष लागेल. एकंदरीत काल जी चर्चा होती किंवा स्थानिक पातळीवरती त्यानुसार काही स्थानिक जी राजकीय गणित आहे ती बदललेली आहेत आणि जवळपास इथं 78% मतदान झालेलं आहे आणि या नेमका मतदानाचा फायदा कुणाला होतो आणि 3879 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि अर्थातच या निकालानंतर काउंटिंग ज्या वेळेला सुरू होईल थोड्या वेळानंतर त्यावेळेला याचं चित्र जे आहे स्थानिक पातळीवरचं रायगडमधलं किंवा रायगडमध्ये राजकीय ताकद स्थानिक पातळीवरती नेमकी कुणाची आहे याचं चित्र हळूहळू जे आहे ते स्पष्ट होण्यास सुरुवात होईल. ज्ञानदा, बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका अनेक अर्थानं स्थानिक पातळीच्या राजकारणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण असतात, त्यामुळे आजच्या निकालाची उत्सुकता तर बरीच आहे. सुनील, रजत, विजय आणि अमोल चौघांचेही धन्यवाद. ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.